कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सादर करण्यात आलेला आहे। मोठी बातमी तुम्ही पाहताय, कर्जमाफीचा अहवाल आता मुख्यमंत्र्यांना सादर झालेला आहे। या अहवालामध्ये शेतकरी कर्जमाफीबाबतचा अंतिम अहवाल सरकारकडे प्राप्त झाल्या असल्याच्या बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये लवकरच ही कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल। मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे याबाबतच्या घोषणा सुद्धा आता माध्यमातून होत आहेत आणि अशा स्थितीमध्ये ही जी काही प्रक्रिया आहे तर ती पूर्णपणे प्रक्रिया 30 जून पूर्वीच राबवल्या जाईल असं सरकारकडून सांगण्यात येतं। मात्र सरकार शेतकऱ्यांची सर्वसामान्यांची नेमकी दिशाभूल करते किंवा सरकारकडून प्रसिद्ध होणारी जी काही आकडेवारी आहे किंवा माध्यमांकडून प्रसिद्ध होणारी जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी कुठेतरी चुकीची असली पाहिजे किंवा दिशाभूल करणारी असली पाहिजे। कारण शेतकरी हा आशेवर जगत असतो आणि 30 जून पर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल आणि त्याच्यासाठी सरकारकडून जो काही कट ऑफ जाहीर केला होता तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी थकीत आहेत तर अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जाईल। आणि याच्यामध्ये जी काही कृषी गणना झाली होती किंवा शेतकऱ्यांची जी काही आकडेवारी संकलित केली होती तर त्याच्या माहितीनुसार जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही शेतकऱ्यांची संख्या आहे तर ती जवळपास 1.5 कोटी ते 1.60 लाख म्हणजे 1,60,00,000 एवढे शेतकऱ्यांची संख्या आहे। आणि या माध्यमातून जी काही कृषी कर्जमाफी जी आता नव्याने 30 जून पूर्वीपर्यंत राबवली जाणार आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार या कर्जमाफीमुळे सरकारवर पडणार असल्याचं ही सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र ह्या आकडेवारी जर बघितली तर याच्यामध्ये जे काही शेतकरी आहेत तर जवळपास 28 ते 30 लाख शेतकरी हे असे आहेत की जे कर्जमाफीसाठी पात्र ठरत आहेत 2 लाखापर्यंतच्या आणि त्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची जी काही अहवाल आहेत बँकेकडून जो काही डाटा त्यांना प्राप्त झालेला आहे आणि या संदर्भात सरकारकडून जी काही समिती नियुक्त केली होती आणि कृषी मंत्र्यांकडून जी काही विधानं केली जातात तर त्यानुसार जवळपास 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांचा या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे। आणि मग अशा स्थितीमध्ये आता एप्रिल महिना जवळपास संपलेला आहे, मे महिन्यात ही शेतीची निविष्ठा आणि पेरणीच्या हंगामाची लगबग सुरू असते। शेतीची पूर्व मशागतीची खरीपाच्या पूर्व मशागतीची कामं ही वेगाने होत असतात आणि अशा स्थितीमध्ये मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्येच कृषीच्या ज्या काही निविष्ठा असतात, बियाणं असेल, खत असेल किंवा इतर साहित्य असेल तर ते मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केलं जातं। ऐनवेळी पाऊस पडल्याच्या नंतर किंवा 6 जूनच्या नंतर किंवा 7 जूनच्या नंतर बाजारामध्ये ही खरेदी करण्यासाठी झुंबड उडते। त्याच्यामुळं बऱ्याचदा काळा बाजार सुद्धा होतो, शेतकऱ्यांना अपेक्षित बियाणं मिळत नाही, खत मिळत नाही आणि मग त्या ठिकाणी बऱ्याचदा शेतकऱ्यांची अडवणूक होते, पिळवणूक होते। जर शेतकऱ्यांना एखाद्या विशिष्ट प्रकारचं खत जर पाहिजे असलं तर त्याला आट घातली जाते की 5 बॅग ह्या घ्याव्या लागतील आणि त्याच्यासोबत 2 बॅग ह्या जबरदस्ती त्याला इच्छा नसतानाही दिल्या जातात किंवा बियाण्याच्या बाबतीतही तसंच घडतं। आणि हे सगळं करण्यामध्ये किंवा याच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये सरकार पूर्णपणे नेहमीच अपयशी ठरतं किंवा सरकारची जी काही यंत्रणा आहे, प्रशासकीय यंत्रणा आहे तर ही थातुरमातुर कारवाईचा दिखावा करते आणि नंतर मग कुठंतरी सेटलमेंट करून शेतकऱ्यांना एक दिलासा देते की बा आम्ही कारवाई केल्याचं सोंग करते। वर्तमानपत्रातून बातम्या येतात आणि शेतकऱ्याला वाटते की कुठेतरी एखाद्या कृषी सेवा केंद्रावर किंवा अमुक व्यापाऱ्यावर कारवाई झाली। हे सगळं काही नसतं, हे फक्त दिखावा असतो, ही एक वस्तुस्थिती आहे। आणि दुसरीकडे सरकारकडून जे काही नियमित कर्जचा भरणा करतात किंवा कर्जाचा लाभ घेतात तर अशा शेतकऱ्यांसाठी जो काही 50,000 रुपयाचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे तर ही जी प्रोत्साहन भत्त्याची जी काही रक्कम आहे तर त्या शेतकऱ्यांची जी काही संख्या आहे तर ती जवळपास 20 लाखाच्या आसपास आहे असं सरकारकडून सांगितलं जातं। आणि याच्यामुळे जो काही भुर्दड पडणार आहे तर तो 15,000 कोटी रुपयांचा भुर्दड पडणार आहे। म्हणजे असे एकूण 20 अधिक 15 असे 35,000 कोटी रुपयांचा जो काही खर्च आहे कर्जमाफीसाठी तो अपेक्षित आहे। मग आता याच्यामध्ये जर शेतकऱ्यांची लाभार्थी संख्या जर घेतली तर 28 ते 30 लाख शेतकरी असे पकडू की जे कर्जमाफीसाठी पात्र आहेत आणि 20 लाख शेतकरी असे आहेत की जे प्रोत्साहन भत्ता घेण्यासाठी पात्र आहेत। म्हणजे यांची जर एकत्रित आकडेवारी पाहिली तर ती जवळपास 50 लाख होते आणि यांचा जर एकूण खर्च अपेक्षित जर बेरीज केली तर ती 35,000 कोटीपर्यंत जाते। आणि मग अशा स्थितीमध्ये जे काही 1.5 कोटी शेतकऱ्यांपैकी 50 लाख शेतकरी
कमी होत असतील तर मग उरलेले जे काही 1 कोटी शेतकरी महाराष्ट्रामधले आहेत, तर मग याचा अर्थ असा होतो का की हे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत तर हे कर्जमाफी योजनेसाठी जे पात्र नाहीत तर एकतर ते सधन वर्गवारीतले असले पाहिजे किंवा त्यांचं जे शेतीचं क्षेत्र आहे तर ते अकृषक स्वरूपाचं असलं पाहिजे, असा याचा अर्थ काढायचा का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि मग ही सरकारची जी काही आकडेवारी आहे तर जवळपास 1 कोटी ते 1 कोटी 10 लाखापर्यंत जी काही शेतकऱ्यांची संख्या उरते, तर मग ही शेतकरी कर्जच घेत नाहीत का? तर याच्यामध्येही बऱ्याच गोष्टी आहेत की बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना बँकाकडून वारंवार चक्रा मारूनही कुठल्या तरी त्रुटी दाखवून कर्ज नाकारलं जातं. बऱ्याचदा राष्ट्रीयकृत बँकांकडे ज्यावेळेस शेतकरी कर्जाची मागणी करण्यासाठी जातो त्याच्याकडे सगळे विहित कागद पूर्ण असतात, मात्र त्याला ज्या फील्ड ऑफिसरकडे गेल्याच्या नंतर तो त्याला फुटबॉलच्या चेंडू सारखं या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर 15 दिवस फिरवतो आणि शेवटी सांगतो की तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही. मात्र या कार्यक्षेत्राबाबतही रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट दिशानिर्देश आहेत, डायरेक्शन्स आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. ज्या काही अग्रणी बँका आहेत, जिल्हा लीड बँका आहेत आणि त्याच्यासाठी ज्या काही नियुक्त केलेल्या समित्या असतात तर ह्या समित्या सुद्धा याच्यावर कुठलंच नियंत्रण ठेवत नाहीत किंवा जे कृषी पीक कर्जाचं जे काही बँकांना उद्दिष्ट ठरवून दिलं जातं तर ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे बँका किती प्राधान्यक्रम देतात याचीही कुठलाही आढावा घेत नाहीत. फक्त पेपरमधून बातम्या येतात, त्याची आकडेवारी येते आणि नंतर याची कुठलीही अंमलबजावणी होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर ही जी काय आहे तर ही एक शेतकऱ्यांचं शोषण करणारी प्रक्रिया आहे, शोषण करणारी ही इथली व्यवस्था आहे आणि ह्या व्यवस्थेतून शेतकऱ्यांचं सातत्यानं शोषण होत असतं. आणि मग अशा स्थितीमध्ये सरकारने पुन्हा यावर्षी एक घोषणा केलेली आहे की जी काही कृषी कर्जाची जी काही पतमर्यादा आहे तर त्या पतमर्यादेमध्ये 10 ते 25% वाढ केलेली आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर एकरी 15,000 कर्ज भेटत असेल तर त्याला त्याच्यामध्ये 10 ते 25% वाढ मिळेल. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर 1 लाख रुपये कर्ज भेटत असेल, त्याची 5 एकर शेती असेल आणि 5 एकर शेतीवर जर त्याला 1 लाख रुपये पीक कर्ज भेटत असेल तर त्याला 1,10,000 किंवा 20,000 पर्यंत ते पतमर्यादा वाढून भेटेल. परंतु याच्यामध्ये गंमत अशी आहे की ज्या काही शेतीच्या निविष्ठा आहेत तर ज्याचा मागच्या वर्षी जो काही बाजार मूल्य होतं किंवा बाजारभाव होता तर ते जर 1100 रुपयापर्यंत असेल तर यावर्षी ते 2,2200 पर्यंत गेलेलं आहे आणि याच्यावर कुठलंही नियंत्रण नाही किंवा एखाद्या वस्तूचा जसा आपण बाजार भाव किती असला पाहिजे याची पडताळणी करतो. म्हणजे गहू आता सध्या आपल्या घरामध्ये आलेले आहेत किंवा हळद आपल्या घरामध्ये आलेली आहे, तर अशा स्थितीमध्ये एखाद्या मार्केटमध्ये जर आपल्याला 200-500 रुपये जर वाढून भेटत असेल तर त्या ठिकाणी आपण तो माल विक्रीसाठी नेतो. हा फरक किंवा तफावत 1,000-2,000 रुपयाची असते. मात्र शेतीच्या मालाचं जे काही निविष्ठा आहेत तर ह्या कंपन्याकडून उत्पादनित होणाऱ्या मालाचं कुठलंही बाजार मूल्य शेतकऱ्यांना ठरवण्याचा अधिकार नाही किंवा ती ठरवता येत नाही किंवा सरकारचंही त्याच्यावर नियंत्रण नाही. ही एक सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे शेतकऱ्यांच्या संबंधाने आणि ही सुद्धा शेतकऱ्यांचं शोषण करणारीच एक सिस्टम आहे. ही सिस्टम कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि ज्या काही फवारणीसाठी, वेगवेगळ्या रोगराईसाठी, किडीच्या प्रादुर्भावासाठी किंवा तणनाशक असतील किंवा खत असतील तर याचे दर हे सरकारने निर्धारित केले पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त दराने जर कोणी विक्री करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या कंपन्यावर सुद्धा त्या कारवाई झाली पाहिजे, त्या कंपन्यांना दंडात्मक कारवाई झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.